दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना। आम्ही अशा प्रकारे यावर्षी लक्ष्मीपूजन केलेलं आहे। बघू शकता आम्ही मार्केटमधून ठोकळ मीठ, हळकुंड, केरसुनी, गूळ आणला, वही वगैरे, वही, पेन, फुले, अशा प्रकारे आम्ही पूजा केली। तुम्ही कशा प्रकारे करता नक्की कमेंट्समध्ये सांगा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पूजा केलेली आहे। आमच्याकडे कालच झालेली आहे लक्ष्मीपूजन, आम्ही कालच केलं। तर माझा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला यावर्जून 5 वस्तू धनतेरस दिवशीच आणून घेत असतो। ठोकळ मीठ, झाडू, धने, हळकुंड, बघू शकता मित्रांनो आमच्याकडे अशा देवीचं पूजन झालेलं आहे। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे। आपण आज एक रेसिपी करणार आहे। त्याला हे भांडं घेतलं मी, याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। 1 वाटी साखर घेतली मी, या वाटीने 1 वाटी, आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला। थोडं टाकायचं, अर्धी वाटी, आणि थोडा वेळ आहे ना आपल्याला असं बाजूला ठेवून द्यायचं साखर विरघळेपर्यंत। थोडं मीठ घालायचं, 1 चिमूटभर। तर मी इथे 1 वाटी पीठ टाकून घेतलं त्याच वाटीने, आणि आणखीन 1 वाटी टाकणार आहे। तर आपली साखर आता छान विरघळल्या गेलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघू शकता असं पूर्ण टाकून मी छान मळून घेते। तर बघा मित्रांनो, 1 वाटी साखर, अर्धा वाटी पाणी, 2 वाटी गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ, आणि थोडंसं आहे ना मी हे घेतलं, तीळ घेतले, पांढरे तीळ, थोडीशी किंचित। आता छान मिक्स करायचं। जर आपल्याला पाणी कमी वाटलं तर आपण पुन्हा टाकू शकते 1-2 चम्मच। तर अशा पद्धतीने आपण छान मळून घेऊ। कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आहे। आता तेल आपलं तापत आहे, तर तोपर्यंत आपण पुरी लाटून घेऊत, गव्हाच्या पिठाची गोड पुरी। छान असं मिक्स करायचं। मिक्स तर झालेलं आहे, तरी पण पोळपाटाला थोडं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला, आणि लाटण्याच्या साहाय्याने पूर्ण लाटून घ्यायचं। अशा प्रकारे, आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहे। बघू शकता मित्रांनो, छान आपली लाटी अशा प्रकारे मी ही चपाती करून घेतलेली आहे गोड पिठाची। तर आता आपण या वाटीच्या साहाय्याने असे गोल गोल करून घेऊत पुरी। खूप छान असते खायला, खूप टेस्ट असते, करायला सोपी, खायला खूप छान, करायला सोपी, खायला खूप टेस्ट। अशा पद्धतीने आपण पूर्ण करून घ्यायचं, आणि नंतर आपण तेलामध्ये टाकायचं। आमच्याकडे आहे ना तीळ टाकतात। जर तुम्हाला पसंत नसलं तर तुम्ही बिना तिळाचे पण करू शकता। आमच्याकडे टाकतात, थोडी वेगळी पद्धत असते प्रत्येकाच्या घरी पण। सहज निघतात, काही पण हार्ड नाही आहे। चला तर मित्रांनो, तेल आपलं गरम झालेलं आहे, तर आता आपण एक एक पुरी तळून घ्यायची।
मीडियमच ठेवला मी गॅस. साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये गोडपुरी कशी बनवतात ते दाखवत आहे मी तुम्हाला. जाड किंवा पातळ, आमच्याकडे थोडं जाडच आवडते मला. आपण 2 दिवस पण ही पुरी ठेवू शकतो, प्रवासामध्ये पण नेऊ शकतो. खूपच छान आहे बघा. या कलरवर आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा या कलरमध्येच काढायची आपल्याला. अशा पद्धतीने 2 ते 3 दिवस टिकू शकते. प्रवासामध्ये आरामशीर आपण नेऊ शकतो. तर आता मित्रांनो, आपली रेसिपी तयार झाली आहे. अशा पद्धतीने नक्की बनवा, खूप छान असते. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तर खूपच छान, अतिउत्तम. 8 दिवस पण टिकू शकते. तर नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे. बघू शकता खुसखुशीत. भेटूत आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.